बघा, एस बी बराबर 1/2 भागीला 3/8, बीस सी बराबर 1/3 भागीला 5/9, सीस डी बराबर 5/6 भागीला 3/4. गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. तुम्ही जे प्रश्न विचारता त्या प्रश्नापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत. या अगोदर कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं आदेश वजा माझी विनंती अशी की माझी थोडीशी दगदग वाचवा. जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा. तुमच्या सेवेसाठी मी तत्पर आहो, समर्थ आहो माऊलीच्या कृपा प्रसादामुळं. आता गुगलवर फक्त माझी विनंती काय आहे की तुम्ही प्रश्न विचारण्या अगोदर फक्त प्रश्नातले 4 शब्द लेकरांना गुगलवर टाईप करा. म्हणजे वाघसरचं चॅनल थोडंसं आणखीन व्हायरल होते, नाही का? अशी भावना म्हणून नाही बोलत लेकरांना. लय मोठे युट्यूबर, लय मोठे कोचिंग क्लासेसवाले, लय मोठे अकॅडमीवाले झाले आणि लोभाच्या भावनेनं सगळे हे लक्षात घ्या व्यापारी झाले. पहिले इंग्रजांना लुटलं, आता हे नवीन नेऊन आहे की नाही. मी तुम्हाला शहाणपणाची गोष्ट सांगतो. गुगलवर प्रश्नातील 4 शब्द मांडा, प्रश्न लगेच सापडतो. एखाद्या वेळेस नाही सापडा लागला, तुमचा जो प्रश्न आहे त्याला टॅग करा. टॅग निळं येते ना, तुमचे कष्ट वाचवण्यासाठी बोलतो. कधी कधी हे शहाणपण माहीत नसल्यामुळं का काय हे लय मोठे धंदे वाढलेत आणि त्याच्यामध्ये मानसिकता पिचून चालली गोरगरीब लेकरांची. गोरगरीब लेकरांना सहाय्य म्हणून बोलतो. तुमचा जो प्रश्न आहे त्याला टॅग करा. वरी 3 टिंब्या असतात, इकडे कोपऱ्यात असतात ना, त्या 3 टिंब्यावर टच करा. लगेच फाईल उघडते, फाईल ओपन होते. त्याच्यामध्ये शेअर नावाचा एक ऑप्शन असतो. त्या शेअरवर चालले जा, लगेच दुसरी फाईल ओपन होईल. त्याच्यामध्ये अमुक ढमुक येतील, व्हॉट्सॲप, गुगल वगैरे वगैरे. त्या गुगलवर तुम्ही टॅग केलेलं शेअर करा. तुमचा प्रश्न लगेच येतो. तुम्ही जे विचारता ते बहुतेक सर्वच प्रश्न अपलोड आहेत असं मला म्हणायचं. माझी थोडीशी दगदग, माझे थोडेसे कष्ट वाचवा ही आदेश वजा विनंती. जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य विचारा, लक्ष द्या. आणि लय मोठे युट्यूबर झाले, लय मोठे अकॅडमी कोचिंग क्लासेसवाले झाले, होऊ द्या. मला काही त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल म्हणायचं नाही, पण अभ्यास किती येतो, प्रश्नपत्रिकेत प्रश्न किती येतात हे मानस, ही बुलंद प्रसंग अवधानाची भावना डोक्यामध्ये गिरवा. बहुतेक सर्व प्रश्न मुलं मला प्रश्न विचारतात, सर काय करू, अभ्यास होईल असं वाटते, झाल्यासारखं वाटते, पण डोकं काही थांबत नाही, मोबाईल हातचा काय सुटत नाही, रोज नवे नवे प्रश्न. लक्षात घ्या, नेमकेच हे परीक्षार्थी हायवेच्या ट्रॅकवर येतात की स्पर्धा परीक्षा अडवळणाचे नागमोडी वळणाचे प्रश्न विचारते. प्रश्न तेच असतात, फक्त थोडेसे लक्षात घ्या. प्रश्न टॅग करा. ते 3 टिंबे नसतात का वरी मोबाईलच्या, त्याला टच करा. शेअर नावाचा ऑप्शन येतो आणि लगेच तुमचा तो प्रश्न गुगलवर शेअर करा. लगेच वाघसर नाही, वाघसरपेक्षा बुलंद तोफा असलेले ज्ञानाचे गुरु गुगल महाशय. लक्षात घ्या, हे शहाणपणा माझ्या लेकरासारखं तुम्हाला सांगत आहोत. हा प्रश्न कसा सोडवायचा, हा प्रश्न कसा सोडवायचा लक्षात घ्या. गुणोत्तराशी संबंधित, रेशोशी संबंधित प्रश्न. एस बी बराबर 1/2 म्हणजे एचा मूल्य 1/2, बीचं 3/8, बीचं इथं 1/3, सीचं 5/9, इथं सीचं 5/6, डीचं 3/4. म्हणजे इथं ए किती वेळा आला, ए एकदा आला सर. बर, बी किती आला, 2दा आला. सी किती वेळा आला, 2दा आला. आणि डी 1 वेळा आला. लक्षात घ्या. याची मांडणी करायची कशी, उत्तरापर्यंत जायचं कसं लेकरांना लक्ष द्या. एस बी अशी मांडणी करा. याचं मूल्य काय आहे, एस बी म्हणजे 1/2 भागीला 3/8. याचा अर्थ हे भागीला नसून 1/2 3/8 असंच त्याचा अर्थ आहे. एस बी बराबर 1/2 3/8. हे म्हणजे एचं हे बीचं हे. कारण तुमच्या लक्षात
तुमच्या लक्षात आलं असेल तर ही डायरेक्ट मांडणी करतो, लक्षात घ्या. म्हणजे काय याचं 1/2 3/8. आता पुढं काय म्हणते गणित बघा बरं का. 20C काय म्हणते 20C 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 1/3 5/9. बरं ठीक आहे सर. आता C/D काय म्हणते C/D 5/6 5/6 3/4. हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी बघ लक्षात घ्या. इथं हा प्रश्न सोडायचा कसा, काटाकाटी कशी करायची लक्षात घ्या. हा भाग द्या बेचूक 8, हा भाग द्या 3 तिरी हे 3 आहेत बरं का, हे 3 आहेत. 3 तिरी 9 हा असा भाग गेला. बेतिरी 6 बेदोरी 4. मग आता उरलं काय बघा. इथं हा भाग बेचूक 8 असा गेलेला आहे. म्हणजे इथं 1/1 इकडं 3/4 उरले. 3 1 3 3 3 9 म्हणजे इकडे 1/1 5/3 उरले. इकडं 5/3 आणि 3/2 लक्षात घ्या. मग आता काय करायचं, तिरपा गुणाकार करायचा. लक्षात घ्या हे असा तिरपा गुणाकार करायचा. कधी कधी रेसिपी घातली कोणती भाजी कशी करावं अशा पद्धती. याला काय विवरण, याला काय असं निरूपण वगैरे काही नाही. कांदे बटाटे सोलून एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या भाजीची रेसिपी कशी टीव्हीवर सांगतात तशा पद्धतीचा आडमार्ग नागमोडी वळणाचे धंदे स्पर्धा परीक्षेनं याच्यासाठी सुरू केले की लोकसंख्या भरपूर वाढली. वरून त्याच्यात अमुक ढमुक टमुक राजकारण अमुक ढमुक. माझ्या गोरगरिबांना न्याय कसा मिळावा हा प्रश्न पडतो. करायचं काय, तिरपा गुणाकार. 4 1 इथे येतात 4 सर 1 3 3 म्हणजे हा अनुक्रमे ए बी चा रेशो 4 असतील. पुढे चला सर 3 1 3 1 5 5 म्हणजे हा अनुक्रमे BC चा रेशो. कोणाचा BC चा. पुढे चला सर 2 5 10 आणि 3 3 9 म्हणजे 10 9 हा कोणाचा तर CD चा रेशो. लक्षात घ्या इथं 3 3 सारखे, इथं BB सारखा, हे एकटाच आहे. लक्षात घ्या गोष्टी. ABC आणि D चा रेशो विचारला. ABC आणि D चा प्रश्नामध्ये रेशो विचारला. इथं मला लिहायचा राहिला प्रश्न. तर ABCD बराबर काय असा एक रेशो, असा एक गुणोत्तर आम्हाला विचारलं. लक्षात घ्या ए एकटाच आहे, याचं गुणोत्तर 4 येते. लक्षात घ्या इथं B आणि इथं B, इथं 3 इथं 3. याचा अर्थ असा होतो की B चं गुणोत्तर 3 आहे. बघा इथं C चं गुणोत्तर 5 आलं. इथं गोष्ट लक्षात घ्या इथं या C चं गुणोत्तर 10 आलं. लक्षात घ्या इथं C चं गुणोत्तर 5 आलं, इथं C चं गुणोत्तर 10 आलं. म्हणजे इथं डबल वाढलं 5 2 10. मग इथं C चं गुणोत्तर किती 5च घ्या. मात्र हे करत असताना पहिले इथं C चं 5 इथं 10 झालं म्हणजे डबल गुणोत्तर वाढलं. म्हणून प्रत्येक गुणोत्तराला इथं निस्त्या C चं डबल नाही तर आपल्याला A चं ही B चं ही डबल करावं लागते. गुणोत्तरामध्ये एकाच पदाचं गुणोत्तर वाढवून जमत नाही. रेशो गुणोत्तर प्रमाण, प्रमाण या शब्दाला असा अर्थ की ते गुणोत्तरामध्येच प्रमाणामध्येच असले पाहिजेत. नुसताच C डबल करून जमत नाही तर A आणि B सुद्धा डबल करा. बरं ठीक आहे सर. म्हणजे आता A चं झालं 4 2 8, B चं झालं 6 सर, C चं झालं 5 2 10. लक्षात घ्या आणि या D चं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. D चं काय सांगितलेलं आहे, D आणि A एकटा आहे. D चं आहे 9. मग D चं 9. गोष्ट लक्षात आली. वाघ सर आमच्या A B C आणि D यांची गुणोत्तर काय, तर हे अनुक्रमे 8 6 10 9. हे इकडे मांडा 8
6 10 9 हे लेकरांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वागसर राबतात, कष्टतात. हा गेल्या कित्येक दिवसांपासूनचा अनुभव. लेकरांनो, माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा, तुमची अडचण दूर व्हावी. लक्षात घ्या. तुम्ही कॉमेंटवर भल्या मनाला बरं वाटणाऱ्या प्रसन्न प्रेरणादायी अशा कॉमेंट देता, त्याबद्दल धन्यवाद. प्रफुल्लित होते मन, बळ मिळते कार्य करण्याचं, आणखी तुमच्यासाठी राबण्याचं काळीज मिळते. तुमचे खूप खूप मनापासून आभार चांगल्या कॉमेंट देणाऱ्या लेकरांची. तर तुमच्या काळजीपोटी त्या ग्रुपमध्ये रोज सरावासाठी घेतल्या जाणारे प्रश्न मी तुमच्या हितार्थ काळजीपोटी अपलोड करतो. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय अगदी सोपा बनून जाईल. लक्षात घ्या. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास, हे वचन वागसर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे, असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.